नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण बनवणार आहोत लाल भोपळ्याचे पुऱ्या आणि घारगे. घारगेही म्हणतात. मी ते अर्धा किलो लाल भोपळा घेतलेला आहे. आषाढ चालू झालेला आहे, मग पहिलं तळण काय करायचं म्हणून मी आता पुऱ्या करायला लागले. घारगे बी म्हणतात. त्याच्यानंतर एक अर्धा किलो मी लाल भोपळा घेतलेला आहे. धुवून घेऊयात आणि सालं काढून घेऊयात. एकदम कोवळा आहे त्याच्यामुळे सालं पण पटकन निघतात. नाहीतर असं जरी शिजवून घेतलं तरी चालेल, नंतर सालं काढता येतात शिजल्यानंतर पण असं पण पटपट होते, त्यामुळे मी काढून घेतलेत. आता आपण छोटे छोटे तुकडे करून 1 2 3 शिट्ट्या करून घेऊयात कुकरमध्ये. लगेच शिजतो हा भोपळा, वेळ नाही लागत जास्त. अशा पद्धतीने थोडंसंच पाणी टाकायचं, जास्त नाही टाकायचं, कारण आपल्याला पाणी नाही वापरायचं पुऱ्यांसाठी. झाले आपली शिट्टी आली एक, तर मी थोडासा गॅस कमी केला आणि 2 शिट्टी आल्या की गॅस बंद करून मी आता काढून घेते. हे आपलं शिजलेलं आहे भोपळा. तर मी इथे पाणी नाही वापरलं, फक्त भोपळाच घेतलेला आहे. याच्यामध्ये पण असं मॅशरनी मॅश करून घ्यायचं. आणि गरम गरम असतानाच गूळ पण टाकला मी. अर्धी वाटी मी तांदळाचं पीठ टाकलं आणि 250 ग्रॅम गूळ टाकला, विलायची टाकली. आणि गरम गरम असतानाच आपण मॅशरनी मिक्स करून घेऊयात. गूळ पण थोडासा बारीकच करून घ्यायचा, म्हणजे विरघळतो चांगला. अशा पद्धतीनं गरम गरम हलवून घ्यायचं. झालं आपलं मस्त तयार. आता ह्याच्यामध्ये बसल एवढंच गव्हाचं पीठ टाकायचं आहे. थोडंसं खसखस टाकते मी. तांदळाच्या पिठाने पुऱ्याला अशा एकदम छान टेस्ट येते, कुरकुरीत होतात एकदम. बसल एवढं पीठ म्हणजे मी 3 वाट्या तरी टाकलं असेल मोठ्या. अशा पद्धतीने हलवून घ्यायचं आणि मग नंतर लागेल तेवढं पीठ टाकायचं आणि घट्टसर असं मळून एक 5-10 मिनटं ठेवायचं. नाही तर लगे केले तरी चालते, काय प्रॉब्लेम नाही. अशा पद्धतीने असं घट्टसर मळून घ्यायचं. बसेल एवढंच पीठ टाकायचं. पाण्याचा अजिबात वापर करायचा नाही. मी थोडं पण पाणी किंवा काहीच वापरलेलं नाही, तेल नाही वापरलं. अशा पद्धतीने गोळे करून आपण एक प्लॅस्टिकच्या पिशवीवरती असं ठेवून लाटून घेऊयात, कारण हे पीठ असं नरम असतं त्याच्यामुळं चिटकतं. त्यामुळं असं हाताने थापलं तरी चालते वरनं असं, किंवा लाटण्याने थोडंसं हलक्या हाताने लाटून घ्यायचं. बस झाले आपले पुरी. एकदा दोनदा फिरवलं की झाले. तेल गरम करायचं, गरम तेलामध्ये पुऱ्या सोडायच्या. त्याच्यानंतर मी वरतून थोडीशी खसखस पण लावलेली. तीळ पण लावू शकता, खसखस बी लावू शकता. अशा पद्धतीने छान तळून घ्यायचं. बारीक कमी गॅस करायचा. सुरुवातीला गॅस मोठाच ठेवायचा, नंतर एक शिजत आले की मग थोडासा गॅस कमी करून मंद आचेवरती चांगलं तळून घ्यायचं. मंद आचेवरती छान वस्तू आतून शिजतात, पण चांगल्या तळल्या जातात आणि कुरकुरीत होतात. त्यामुळं बारीक गॅस ठेवायचा. अशा पद्धतीने मी साऱ्या पुऱ्या करून घेतल्या. बघा किती छान कलर आलाय. गुळाची रेसिपी अशी दिसायला पण किती छान दिसते, खायला पण खूप सुंदर होतात. दोन दोन टाकल्या तरी चालतात. 2-2च टाकल्यात मी तळायला. मस्त झाले. तुम्ही पण करून बघा नक्कीच आणि मला सांगा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला. परत भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत